महापौर बंगल्यात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा. शिवसेना प्रमुखांचं स्मारक उभारणं हा राज्य सरकारच्या धोरणाचा भाग. न्यायालयाने हस्तक्षेप करणं अयोग्य. स्मारकाविरोधात दाखल याचिका फेटाळल्या. बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी दोषींकडून अपहाराची सर्व रक्कम वसूल केली जाणार. मंत्री दादा भुसे यांची विधानसभेत घोषणा. शक्तीपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन. राजू शेट्टी, ऋतुराज पाटलांसह 400 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा. पुणे बंगळुरू महामार्गावर शिरोलीमध्ये केलं होतं चक्काजाम आंदोलन. कोल्हापुरात शक्तीपीठ विरोधी आंदोलकांचा पंचगंगा नदीत उडी घेण्याचा प्रयत्न. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखलं. थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं पुण्यातील एनडीएमध्ये अनावरण होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते शुक्रवारी होणार अनावरण. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही सोहळ्याला उपस्थित असणार. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा रवींद्र चव्हाणांच्या हाती. बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा. देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे सर्वच बडे नेते आणि मंत्री उपस्थित.